शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्रातली सर्वात लांब आणि सर्वात उंच झिपलाईन पहिल्यांदा या ठिकाणी लावलेली आहे। ही झिपलाईन सर्व ॲडव्हेंचर प्रेमींसाठी किंवा जे ॲडव्हेंचर लवर्स आहेत त्यांच्यासाठी सह्यागिरी टीमने सर्वात पहिल्यांदा एक्सप्लोर करून ही झिपलाईन ओपन केलेली आहे। कोणा सजेस्ट केला होता मला असा ॲडव्हेंचर? हा काहीतरी वेगळ्याच लेवलचा ॲडव्हेंचर होता मित्र। थांबा थांबा, राम 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 राम। हे घे माहिती, मुर्दा आला। मुर्दा मुर्दा अरे थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल। ताड्या! आज शिव ट्रेकर या युट्यूब चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे। या ताड्या! शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। नमस्कार, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। खरं तर आपण 1.5 वर्षानंतर आज ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार आहे, कारण मध्यंतरी काळात मलाही वेळ भेटला नाही किंवा दीपक सरांबरोबर जाण्याचा काही योग आला नाही। आज या वर्षातला शेवटचा म्हणजे दोनच महिने राहिले वर्ष संपायला। आज आपण अशी व्हॅली क्रॉसिंग करणार आहे की ती महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि थ्रिलिंग अशी व्हॅली क्रॉसिंग असणार आहे। त्या व्हॅली क्रॉसिंगची खोली जवळजवळ 1200 फूट आहे, लांबी जवळजवळ 800च्या आसपास आहे। आणि या ठिकाणी आपण अगोदर काही रील केले होते, पण मी त्याचा काय प्रयत्न केला नव्हता व्हॅली क्रॉसिंग करायचा। आज आपण जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर ह्या गावी आलेलो आहे। तर खिरेश्वर गावी असणारा जो काळू वॉटरफॉल आहे सगळ्यात प्रसिद्ध, आपण त्याच ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करणार आहे। खरं तर 2-3 वर्षापूर्वी एक स्वप्न होतं दीपक सरांचं, बामणे सरांचं आमचं, की ह्या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करायचा। आणि खूप प्रयत्न केले आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्टमध्येच हा सक्सेसफुल झाला। त्या ठिकाणी बरेच पार्टिसिपेट पण सोडण्यात आले आणि आपल्याला जुन्नर पर्यटनाकडून या ठिकाणी किंवा काही अधिकाऱ्याकडून आपल्याला या ठिकाणी परवानगीसुद्धा भेटली। त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करणार आहे। काही पुण्यातून काही मित्रमंडळी आलेले आहेत, काही बाहेरून गुजरातवरून सुद्धा या ठिकाणी बरेच पर्यटक या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। हरिश्चंद्रगड नंतर आडराई आणि आडराई नंतर आता सगळ्यात मोठा जो प्रसिद्ध पॉईंट होतोय किंवा पर्यटन स्थळ होतंय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये, तर ते आहे काळू वॉटरफॉल व्हॅली क्रॉसिंग। काळू वॉटरफॉलला रॅपलिंग सुद्धा चालू आहे, पण एक नवीन प्रयोग या ठिकाणी दीपक विषय, कुसुम विषय, मोनिका विषय यांच्या माध्यमातून होतोय। त्यांच्या टीमचं नाव आहे सह्यागिरी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज मुरमाड। आपण बाळू मेमाने याच्या घरी आलेलो आहे आणि बाळू मेमानच्या इथं ह्या ठिकाणी आम्ही रात्री राहिलो होतो। या ठिकाणी आपलं 1 लाख फॉलोअर्सचं जे सेलिब्रेशन आहे ते याच ठिकाणी रात्री केलं होतं, या ठिकाणी राहिलो होते। आणि आज योगायोग जुळून आलाय परत। आपल्याबरोबर आहे प्रशील, ॲडव्हेंचरचे बादशाह म्हणतात त्यांना, मी तरी म्हणतो, कारण मला काय ॲक्टिव्हिटी करता येत नाही माझ्या तब्येतीमुळं। तर तो याने केलं काय आणि मी केलं काय एकच आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललो ॲडव्हेंचर करायसाठी। ताड्या! हे भारी। तर चला, काल खरं तर आपण ट्रायल केलं होतं, पण काल उशिरा सेटअप लागला आणि तर प्रशिलला खरं शूटिंगसाठी जायचंय बाहेर, पण तो आज लवकरात लवकर त्याचं व्हॅली क्रॉसिंग उरकून ॲक्टिव्हिटी उरकून तो लवकर पाळणार आहे। ह्या घरी तुम्ही येऊ शकता, बाळू मेहमान कोणीही विचारा खिरेश्वरला, धरणची भिंत संपली की राईट साईडचं पहिलं घर, या ठिकाणी तुम्हाला काळू वॉटरफॉलच्या व्हॅली क्रॉसिंगचे सगळे ॲक्टिव्हिटीज किंवा डिटेल्स या ठिकाणी भेटेल। ठिकाणी आपण रात्री राहिलो होतो, काही बाहेर राहिलो होते। दीपक सरांची तयारी झालेली आहे या ठिकाणी, काल सेटअप टाकल्यामुळे आज काही लोड नाहीये। आज विघ्नेश पण व्हॅली क्रॉसिंग करणार आहे। रात्री कालेकर सर आल्यामुळं आपले फॉलोअर्स म्हणजे जे सेलिब्रेशन आहे ते खरं आहे या माणसामुळं झालेलं आहे, त्याच्यामुळे यांना धन्यवाद। कुसुम विषयने रात्री मासे खूप सुंदर बनवले होते,
कोकणात आल्यासारखा एक अनुभव आला, तिथे धन्यवाद. या ठिकाणी बाळूचं किचन आहे, बामणे सर या ठिकाणी बसलेले आहेत. सर तुमचं धन्यवाद सेलिब्रेशनसाठी, तुम्ही खूप मला मदत केली. धन्यवाद. 100 एवढ्या कमी कालावधीत मिळवणं सोपं. ताई स्वयंपाक एक नंबर झालता बरं का. चिकन हा एक नंबर, म्हणजे विचारच नाही. आणि व्हेज तर डाळ वगैरे तर एक नंबर होती. ही बाळू दादाची मिसेस आहे, म्हणजे आपली ताई. स्वयंपाक खूप चांगले बनवतात. आणि या ठिकाणी कॅम्पेनिंगचं सुद्धा 200-200 लोकांचं 300 लोकांचं एका टायमिंगचं जेवण ताई बनवतात. तेव्हा काही या ठिकाणी बाळू काय करत आहे. वा खतरनाक, याला म्हणतात बाळू. तू एका टायमिंगला किती लोकांचं जेवण बनवलंय आतापर्यंत? 1500 एका दिवसात. अरे बाप. तर हाच तो बाळू मेमन आहे की धरणाची भिंत संपल्यानंतर राईट साईडचं जे पहिलं घर आहे ते बाळूचं आहे. तुम्हाला जर काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज किंवा जर कॅम्पेनिंग जर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. ॲट अ टाइम तुमचं 100, 200, 1,500 लोकांचं जेवण बनवण्याची ताकद फक्त एकमेव ह्या माणसामध्ये आहे. आणि जेवण पण त्याच क्वालिटीचं असतं, सुंदर अतिशय. ओ दीपक सर, नाश्ता करून जाऊ की. दीपक सरांनी नाश्ता केला नाही तर तसेच चाललेले आहेत, कारण पार्टिसिपेटला भरपूर घाई आहे. हो त्यांना सांगा नाश्ता करून जायला. नाही, त्यांचा डबा मी घेऊन जाणार आहे. डबा घेऊन जाणार आहे का? ठीक आहे. चला, नाश्त्याची गडबड आहे, आता नाश्ता करूया. या ठिकाणी पुढाकार घेतलाय सरांनी. प्रशील भाऊ या, नाश्ता करा. आज मित्रांनो बहुत एक्साइटेड आहो. माहित नाही कधी कधी ऍडव्हेंचर चालू होते. सकाळी 5 वाजतापासून उठून बसलो, अजूनपर्यंत झिपलाईन व्हायची, पण आता नाश्ता घेऊन एनर्जी येऊ आपण. ते माझ्यापासून लांब गेले, पण रात्रभर त्यांना कोंबड्याने त्रास दिला. वाटलं होतं रात्री तरी चांगली शांत झोप लागेल, परंतु नाही. माझ्यापासून वाचले, कोंबड्याजवळ गेले. कोंबड्याने मधून मधून असा जोरात खोकायचा, म्हणून थांबा आता सकाळी सुरूला दार लावून. चला, आता सगळं दीपक सर पुढे गेले, बामणे सर गाडी घेऊन पुढे गेले. त्यांनी पण पायी चालायला चालू केलं. बाळूने या ठिकाणी मस्तपैकी नाश्ता आणि रात्री या ठिकाणी सगळं सेलिब्रेशनची जबाबदारी बाळूने केली होती, तयारी सगळी बाळूने केली होती. त्याच्यामुळे बाळू धन्यवाद. आणि कॅम्पेनिंगला नक्की येऊ, नक्की 100%. आणि चांगलं ठिकाण या ठिकाणी कॅम्पेनिंगसाठी. त्याच्याकडे भरपूर टेंट, किती टेंट आहे जवळजवळ 50 लोकांचा सेटअप तू वन टाइम लावू शकतो. वा, 50 लोक ॲट अ टाइम जर आले तर त्यांची टेंटमध्ये राहण्याची सोय या ठिकाणी केली जाईल. एवढा मोठा सेटअप त्याच्याकडे आहे. जेवणाचा तर विषय नाही आहे. आता उशीर न करता आपण आपल्या व्हॅली क्रॉसिंगच्या दिशेने जाऊया. आता आम्ही चाललेलो आहे नागेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण गाडी लावणार आहे. आता आमच्या ठिकाणी आपण गाडी लावून आमच्या गाडी आपण काळवरती बोलला येणार नाहीये, तर जाऊया. धर्माच्या भिंतीवरून आपला प्रवास चालू आहे. आता आपण जवळजवळ खिरेश्वरच्या या ठिकाणी आलेलो आहे. जर तुम्हाला पायी जायचं असेल तर तुम्ही ह्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडनी आडराई ट्रेक करत जायचं. आणि पुढे गेल्यानंतर काळू वॉटरफॉल जो वरून दिसणारा जो व्ह्यू आहे, या ठिकाणावरून तुम्हाला वरच्या बॉटमला जाता येतं, जिथं आपल्याला व्हॅली क्रॉसिंग करायची. आणि दुसरा रोड ह्या साईडला आहे की इकडनं 2 व्हीलर जातात ह्या साईडला अशा, आणि इकडून 2 व्हीलर तुम्ही खालच्या जिथं काळू वॉटरफॉल पडतो त्या स्पॉटला जाता येतं. आणि तिथं गेल्यानंतर गाडी जवळ जातो एकदम आपण त्या वॉटरफॉलच्या, म्हणजे आपलं पायी चालायचं जे रनिंग आहे ते कमी होतं. तिथे पोहोचल्यानंतर काळू वॉटरफॉल ते पाणी क्रॉस करून त्या डोंगराच्या साईडने आपल्याला त्या घडीमधून असं वर जायचं आहे. पण तिथं थोडंसं रिस्की आहे, कारण आता जमीन सुकलेली आहे. म्हणजे शूज जर चांगले असेल तरच जाऊ शकता, आणि ज्याला प्रॅक्टिस असेल त्या ठिकाणी जाऊ शकता. कारण तिथं एक पॅच असं आहे की दोन्ही साईडला, डाव्या साईडला 1200 फूट खोल आहे आणि राईट साईडला काहीतरी 600-700 फूट खोल आहे. आणि ते जाताना ते जमिनीवरून पाय घसरतो. त्याच्यामुळं जर ज्याला प्रॅक्टिस असेल तरच त्याने इकडनं जावं, नाहीतर इथे गाडी पार्क करून मंदिराच्या मागून जाऊ शकतो. आता आपण आडराईला येतो, ह्या मार्गे येतो आपण. या काही लोक आलेली आहेत या साईडने, आपण या सरळ इथे येतो. आणि आडराईचा ट्रेक आहे ना, ह्या इथून डोंगर चढला की आडराई ट्रेक स्टार्ट होतो ह्या साईडला, ह्या बरोबर ह्या डोंगराच्या कडनी. इकडून रोड जाऊ शकतो असं आडराईला, ह्या डोंगराच्या पलीकडे तो ट्रेक स्टार्ट होतो. आणि तो काळू वॉटरफॉलचा फॉल जो बघायचा, तो वरून बघायचा, तो आनंद आहे आपण ह्या डोंगरावरून घेत असतो. तर आपल्याला बरोबर अलीकडंच या इथून असं यायचं.
आणि बरोबर ह्या स्पॉटला जायचं. इथे एक छोटंसं झाड आहे बरोबर या लोकेशनला आपल्याला जायचं आहे आता. चला आपण बरोबरच्या स्पॉटला आलेलो आहे आता. तो नागतोडा आणलाय बघ. आता शर्टात पोटाला ना धरून चालतो. पोटाला असं धरून वर पड खाली नको काय काय करायचं तुला. इकडे हा ब्ल्यूवाला रोप किती आहे बघा. आहे अजून 50 फूट. विघ्नेश करणार आहे का व्हॅली क्रॉसिंग? नक्की का? हा चला या ठिकाणी फायनली हा रोप पोचलेला आहे जवळजवळ. आता फक्त एक काही 20-25 फूट राहिलेला आहे. हा निळा रोप सोडलेला आहे पिवळ्या 6 mm रस्सीला बांधून. आता हा कसा बांधला हे एक टेक्निक आहे खरं. हे काही दीपक सरांचं निंजा टेक्निक म्हणता येईल. बरं निंजा हा शब्द एक स्पेशल माणसाचा आहे, तो नेहमी वापरत असतो. तो आज आपल्याबरोबर एक मोठे युट्यूबर आहेत, ते आज आपल्याबरोबर आहेत. ॲडव्हेंचरचे का हो सर? थ्रिलिंग ॲडव्हेंचरचे नाही म्हणतात, थ्रिलिंगचे बादशाह असे म्हणता येईल. प्रशील आपल्या बरोबर आहे. खरं तर जीवधनला आपली भेट झाली 1.5-2 वर्षापूर्वी बहुतेक. बरोबर. आणि त्यावेळेस माझे फॉलोअर फक्त 3000 होते. आज फायनली 1 लाखचा टप्पा दादाचा झालाय बघा. माझा पायगुण किती चांगला आहे. पायगुण नाही आवाज. म्हणजे त्यावेळेस व्हॅली क्रॉसिंग म्हणजे मी जस्ट फुलक्यावर आलतो आणि तुझा आवाज ऐकला होता मी त्याला. हा टॉपवर. तर तेव्हा भेट झाली आणि त्याच्यानंतर आज भेटलोय. तर त्यावेळेस 2 वर्ष झाले, म्हणजे आज 2 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेस 3000 सबस्क्रायबर, आज 1 लाख. भारी वाटतंय. आणि अशा कॉंग्रॅच्युलेशन दादा. असंच कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ टाकत राहा आणि सगळ्या लोकांना असं एंटरटेन करत राहा. आता बरोबर आहे. आणि तुझ्यासारखे एवढे ऍडव्हेंचर आम्हाला जमत नाही, पण तुझे ऍडव्हेंचर बघून मी पण केल्यासारखं आम्हालाही वाटतं. म्हणजे काही गोष्टी मला खूप जास्त जे अवघड आहेत ते मला करता येत नाही, पण तू करतो ते भारी वाटतं. थँक्यू सो मच दादा. असाच प्रेम सपोर्ट असू द्या. नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा असे कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहा आणि असेच मिळून आपण सह्याद्रीला आणि सह्याद्रीमध्ये असलेल्या संस्कृतीला आपण समोर नेण्याचा प्रयत्न करू. ते काय नाही, ते जोक. आणि ठीक आहे मित्रांनो, एवढं बोलून 2 शब्द संपवतो मी. जय हिंद. बरं, दीपक सरांबरोबर आतापर्यंत किती इव्हेंट केले, कसं काय? दीपक सरांसोबत हे माझी दुसरी भेट आहे. याच्या पहिले मी तो कोणता पिनाकल होता? डांग्या. तुमच्याकडे रोप पोहोचलाय ना पण सगळं? जीवनात पहिल्यांदा आम्ही डांग्या पिनाकलवर गेलो होतो. तर तिथं दीपक सरांसोबत भेट झाली होती. आणि फायनली आता बहुत दिवसापासून आपण एक पोस्ट पाडत होतो सोशल मीडियावर की काडू वॉटरफॉल झिप लाईन, जे काडू वॉटरफॉल सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉल म्हटलं जाते. तसं तर वज्राई म्हणतात आणि वज्राई नंतर हा. पण इतर रॅपलिंग कोणी केली नव्हती आणि आता झिप लाईन तर पहिल्यांदाच दादांनी केली. सो हा एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायचा होता म्हणून आज आपण इथं आलो आणि होपफुली सगळा बेस्ट होईल. रोप एवढा टाईट आहे सर, बॉटनची पार आग चालू आहे. खतरनाक. आज पहिल्यांदा एवढा रोप ताणलाय मी. सरांना वांग्याची भाजी खायची होती, पण काय ते सेटअप झाल्याशिवाय ते खाणार नाही असं त्यांचं असते. काम पूर्ण नंतर जेवण, हा ना. चला ओके. तर रोप फायनली बांधून झालेले होते. राईट आणि लेफ्ट इकडलाही झालेला आहे जवळजवळ कव्हर. हे लॉक बांधताय तुम्ही, हे काय टेक्निक आहे? काय ग? डिसेंडर मध्ये लॉक करतो. ओके, डिसेंडर आहे का ते. आणि हा कॅरापिनर आणि 12 mm ची रस्सी ना काही. ही 12 mm ची रस्सी आहेच आहे. हा.
पण हा सेटअप असा आहे की ॲट अ टाइम सेटअपवर प्रेशर असताना आपण कुठल्याही बाजूनी सेटअप कधीही सोडू शकतो. ओके, म्हणजे दोन्ही सेटअपला परत असं हात लावायची गरज नाही की चला याचा ताण कमी करा, बरोबर. तेव्हा हा आपल्याला सुटणार. याला आता किती तुम्ही ताणलात तरी आपण कधी याला सोडू शकतो. अरे वा. प्रेशर मध्ये म्हणजे हे एक टेक्निक आहे, बांधायचं टेक्निक पण आहे एक वेगळं. असं बघा. अरे वा, मस्त. दीपक सर कधी बोलत नाही, पण आज प्रश्न आल्यामुळे चांगले बोलतो ते. कधीच बोलत नाही रे माणूस हा. मी लय बोलायचा प्रयत्न करतोय, माणसाला माणूस बोलतच नाही. मला अँकर घेऊ. तयारी झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज या ठिकाणी आपण काळू वॉटरफॉल या ठिकाणी महाराष्ट्रातली सर्वात लांब आणि सर्वात उंच झिपलाईन पहिल्यांदा या ठिकाणी लावलेली आहे. ही झिपलाईन सर्व ॲडव्हेंचर प्रेमींसाठी किंवा जे ॲडव्हेंचर लवर्स आहेत त्यांच्यासाठी सह्यागिरी टीमने सर्वात पहिल्यांदा एक्सप्लोअर करून ही झिपलाईन ओपन केलेली आहे. आणि या ठिकाणी आज ही तिसरी बॅच होते या इव्हेंटची. 2 बॅच तर आम्ही ट्रायलमध्येच गेलेले आहेत, आजची तिसरी बॅच होते एक प्रॉपर इव्हेंट म्हणून. आणि बघूया आता पुढे सर्व एन्जॉय करतीलच. आज कुठून म्हणजे कोणत्या ठिकाणाहून पार्टिसिपेट आज आलेले आहेत आपल्याकडे? आज आपल्याकडे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात फेमस असे युट्यूबर अरे माझ्याकडे कॅमेरा सोबत आलेले आहेत या झिपलाईनचा आनंद घेण्यासाठी. तसेच मुंबईवरनं ट्रेकर्स क्लॅन ज्यांचा इन्स्टाला फेमस असा इन्स्टा पेज आहे जीत, ते आलेले आहेत. शिव ट्रेकर्सचे प्रमुख ज्यांचे आताच 100K फॉलोअर्स त्यांनी कालच आपण सेलिब्रेशन केलेलं आहे. धन्यवाद. असे जगदीश ताजवे देखील आलेले आहेत. आमचे मित्र शांताराम बामणे, विजयजी कालेकर सर्व या ठिकाणी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बस ऐसे रहना, बस उलटा. हर वर्ष झाले, पण दीपक सरांबरोबर ती नेहमी जिकरीने काम करते अशी ती कुसुम विषय. ती बोलायला थोडीशी आज मागे पडते, पण काहीतरी बोलू शकते का तू? आज काय आहे? आज सगळ्यात मोठं आपलं स्वप्न पूर्ण होतं. एक 4 वर्षापूर्वीचं आपण स्वप्न होतं की ते व्हॅली क्रॉसिंग करायचं. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? आम्ही आता अनेक वर्षापासून म्हणजे 5 वर्षापासून साहसी ॲडव्हेंचर आम्ही आयोजन करतो. त्याच्यामध्ये बरेच पिनॅकल वगैरे आम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत, म्हणजे क्लाइम्बिंगचे इव्हेंट. आता झिपलाईन ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी, ही सुद्धा आमच्या सह्यागिरी टीमकडून ओपन झालेली आहे. आणि यापुढे अजून आम्ही नवीन नवीन स्पॉट ओपन करू आणि साहसी ॲडव्हेंचर करणाऱ्यांना आम्ही नक्कीच म्हणजे नवीन नवीन ॲडव्हेंचरचा कसा अनुभव देता येईल हे पाहू आणि पूर्ण सेफ्टीने पाहू. थँक्यू, धन्यवाद. चला, या ठिकाणी तालुक्यातील प्रसिद्ध फोटोग्राफर पण आहेत, आपण त्यांची थोड्या वेळाने बाईट घेऊया. कालेकर सर आहेत. चला, पहिला पार्टिसिपेट जायला तयार आहे, त्याच्यानंतर लवकर जाणार आहे. शूटिंगला पुण्यात जायचं त्यांना, फिल्मची शूटिंग, त्यांना फिल्म भेटलेली आहे. तुम्हाला शुभेच्छा. अरे धन्यवाद. आणि फिल्म डुप्पर सुपर हिट हो ही आमची इच्छा. आम्हाला लवकरच तिकीट भेटो, आम्ही विकत घेणार. आम्ही विकत घेणार. आणि आजचं पूर्ण शूटिंगचं काम संकेत करतोय. ठीक आहे, आता पहिला पार्टिसिपेट चाललेले आहेत. एक मुलगी आहे. तुमचं काय नाव मॅडम? स्नेहा मानगावे. कुठून आला तुम्ही? पुणे. पुण्यावरून. स्नेहाताई प्रसिलची बहीण. ओके, राखी बांधायचं काम चाललंय. चला, या ठिकाणी पहिली मेंबर या ठिकाणी चाललेली मुलगी सोडतोय आपण पहिल्यांदाच. ते आम्हाला पण माहिती नाही, पण जावा आता बघू काय होईल. ड्रोन आहे ना. पाय खाली करा, पाय खाली करा. एक माणूस जर तिकडे गेला पलीकडे तर या ठिकाणी 800 फुटाची रस्सी अशा पद्धतीने वाढायची असते. एवढा जास्त आहे ना? हा, जास्त होती, कारण दरीमध्ये पण रस्सी भरपूर जातीये, त्याच्यामुळं 800 + 3 1 फूट जी एक्स्ट्रा पकडायची. जवळजवळ 1001 रस्सी दरीतून अशी वाढायची. ह्या ठिकाणी असं आता हे करायचं, ढीग लावायचं. याला म्हणतात स्पीड. तर दीपक सरांचं स्पीड चेक करूया.
हे बघा, कोणालाही वाटेल की हा व्हिडिओ पळवलाय मी, पण हा अजिबात पळवलेला नाहीये. हे ओरिजिनल स्पीड आहे. अरे ढीग लागला खाली, ओढ पटकनी. माझ्या करोडोच्या रुपयाच्या प्रॉपर्टीचा वारसदार, हिस्सेदार. बस मी नाही राहिल्यावर मम्मी पप्पाचा लक्ष ठेवशील. कुठे चालला तो आता बोलून. ओके, हे चष्मा लावून चाललाय. हो, पण मरण्यावर आलो. अरे बापरे, 1200 फूट खाली आहे. अरे यार, एक गॅप मध्ये ना रुतत आहे मगांपासून. ए भगवान, खाली तर बिलकुल पाहायची हिंमतच होत नाही. मित्रांनो, क्रेजी वाला मुवमेंट होता मित्रांनो या जागेवर. हार्टबीट पूर्ण ना माझी, म्हणजे पूर्ण माझा दिल आला होता इथं नड्ड्यावरी. मरतो का काय असंच चालू होतं. याला वाईट तुला लागली होती दादा इकडं. असली मजा इसलिए लिया. अच्छा, ये रस्सी ऐसा पकडना था क्या? दादा कसं वाटलं? कसं वाटलं? पहिली भीती वाटली, पण मस्त होतं. एक्सपिरियन्स मस्त होता, एक नंबर. कसं वाटतंय तुम्हाला? डेंजर आहे. दीपक सरांबरोबर हा चौथा इव्हेंट आहे आणि हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा, जो की लांब आहे 800 फूट आणि डीप आहे 1200 फूट. तर 4 सेटअप झालेत, पण मी आज स्वतः करतोय. खूप भीती वाटते, कारण खूप दिवस झाले मी केलं नाहीये. चला, पण आज ट्राय करूया. तिथे गेल्यानंतर बोला काहीतरी. कसं नाव घ्या तुझं. माझं कशाला? वैशाली. वैशाली नाही, नाव घेते लग्नात घेते. भाजीत भाजी मेथीची. वैशाली माझ्या आवडीची. चुकलं येऊ दुसरं मिक्स नाही. महादेवाच्या देवळात चालली होती आरती. वा 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 वा. पुढं काय आठवतच नाही. नाव घ्या, पूर्ण घ्या. पूर्ण घ्या. स्टॉप सोडू नका. अरे नाव नाही येत. पटकन घ्या, नाही तर गाणं तरी बोला. सोडू नका, नका सोडू, नका सोडू. गाणं बोला. तेरे नाम नको. लाल. चलो भेटूया. तुला बिचारी बोललं ना पार्टी लावून आला काय? नाही. कसं वाटतंय? इकडं पा, इकडं. डायरेक्ट चंद्रपूर. कोणी घरी पोहोचवता का घरी? डायरेक्ट चंद्रपूर. पटकन पोहोचव, माझं लग्न बी बाकी आहे. घरचे लोक लग्नाची प्लॅनिंग करतात. अशक्य सुंदर सह्याद्री. खाली बघ दादा, खाली. हेको म्हणजे आता काय करायचं आहे? खाली बघ, खाली. हे कोणा सजेस्ट केलं होतं मला असं ऍडव्हेंचर?
शपथ, हा काहीतरी वेगळ्याच लेवलचा ऍडव्हेंचर होता मित्र. थांबा. आपण आलो काळ्या रंगामध्ये रंगून काडू वॉटरफॉलला आणि आपण पकडत आहोत काडू रोड. त्या साईडची पकड. राम 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 राम. अरे भाई कोणते पकडू? हे घे माहिती मुर्दा आला. मुर्दा अरे आता काय मी वापस तर नाही जाईन. आम्ही प्रश्न दादाला उचलणार रे. तिकडून त्या बाजून दुसरा पाय पकड. दुसरा पाय बघा बाप्पा मोरया मंगल मूर्ती का खिचत आहे. अरे बाप, गणपती बाप्पा. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. टाळ्या. बोस मजा आली मित्रांनो. चला तर आपण त्या बाजूला असलेल्या मित्रांना पण एन्जॉय करायला लावू. तर मित्रांनो तयार व्हा. बटन नाही दाबलं. तर मित्रांनो तयार व्हा एका नवीन ऍडव्हेंचर साठी. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. शांत झाले. अरे असा कोण एन्जॉय करतो? अल्फा तुम्हाला काही रिप्लाय येत नाही. हा हॅलो घेतल्यानंतर मला कॉल करशील. ओके डेल्टा ओव्हर मेसेज कॉपी ओव्हर. ओके आम्ही आता नाश्ता करतो. टाटा बाय. आम्हाला पण पाठवा. पोरी कसं वाटत आहे? बोल मराठीत काहीतरी बोल. माझी बोलती बंद हो गई. माझी बोलती बंद हो गई. सांग मराठीत. माझं वापस ते सेंटरने जाऊन मी वापस जाते. कोणती मराठा मंत्र मारला माहित नाही. खूप छान पोरी, तुला बहुत मस्त केला. खूप छान केला तुला. थँक्यू. एक्साइटमेंट. आपका नाम? मेरा नाम प्रिया है और बहुत मज़ा आया. ऊपर से लेके नीचे तक आने में बड़ा मज़ा आया. डर तो बिल्कुल नहीं लगा. हमने तो देखा आप डरी हुई थी बहुत. वो बस अंदर से खुशी निकल रही थी ना, इसलिए डर की खुशी होती है वो. एक्साइटमेंट था. तर काळू वॉटरफॉलचा व्हॅली क्रॉसिंगचा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे या शो ट्रेकर्सच्या माध्यमातून. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि या ठिकाणी जर तुम्हाला या व्हॅली क्रॉसिंगसाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दीपक विषय, मोनिका विषय यांचे कॉन्टॅक्ट नंबर, साह्यगिरी ॲडव्होकेटचे कॉन्टॅक्ट नंबर असेलच. त्याचबरोबर आपला जो बाळू मेमन आहे त्या ठिकाणी सर्व राहण्याची सोय ह्या ॲक्टिव्हिटीसाठी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचाही नंबर मी त्या ठिकाणी देणार आहे. तर यांना सर्वांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी व्हॅली क्रॉसिंग जर तुम्हाला करायची असेल तर ह्या तिघांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्या ठिकाणी या. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. आणि अशाच मोठ्या थ्रिलिंग व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. बाय बाय.